उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा सुरू आहेत। आजही त्यावर प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। पाहूया। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका, राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना सूचना। राज ठाकरे सध्या परदेशात, भारतामध्ये परतल्यावर सविस्तर बोलणार। राज उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर मनसे नेत्यांची सावध भूमिका। राज ठाकरे सध्या परदेशात, तिथून आल्यावर सविस्तर बोलतील। संदीप देशपांडे यांची भूमिका। जो विषय आहे ना दोन भावांचा, आता सन्मान्य राजसाहेब परदेशात आहेत, ते बाहेर ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातलं ते भाष्य करतील। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र राहिल्यास आपण कायमचं शेतावर जाऊ अशी शिंदेना भीती, तर फडणवीसांच्याही पोटात मळमळ। संजय राऊतांचा खोचक टोला। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल, आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल। उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलं, त्यामुळे पाऊल पुढे टाकताना आता भूतकाळामध्ये वळायचं नाही। संजय राऊतांची प्रतिक्रिया। एकमेकांवर केलेली टीका आता विसरली पाहिजे। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊतांची प्रतिक्रिया। एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं। मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली, हे विसरायला पाहिजे पुढे जाताना। वैयक्तिक मित्र वगैरे शब्द आता पुरे करा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर शेलारांची भूमिका, तर ही शेलारांची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल। मनसे नेते प्रकाश महाजन यांची टीका। बघा, वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा। माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते, तो विषय संपला। मैत्रीतल्या दुनियेतील राजा, त्याच्याशी मी मैत्री आता ठेवणार नाही असं म्हणणारा माणसाची म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावं लागेल। राज ठाकरे हे आपल्या वक्तव्यावर ठाम असणारे आणि स्वाभिमानी नेते आहेत। मी त्यांना ओळखतो, ते अटी शर्थींसमोर चुकणार नाहीत। उदय सामंतांची ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया। मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे स्वतःचे विचार असलेले एक नेतृत्व आहे। त्यांना जर कोण झुकवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अजिबात झुकू शकत नाहीत। काय अटी घातलेल्या आहेत त्यांना? बीजेपी बरोबर बोलायचं नाही। राज ठाकरे यांना मातोश्रीवर येण्याचं निमंत्रण द्या। नाशिकमधील बॅनरमधून उद्धव ठाकरेंना साकडं। ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर उपप्रमुख बाळा दराडे यांनी लावलं बॅनर। संदीप देशपांडे यांचं आदित्य ठाकरे आणि शेलार यांच्यासह उदय सामंतांना पत्र। 26 तारखेला मुंबईमध्ये मनसेची प्रतिमहासभा। मुंबईतल्या समस्यांसंदर्भात एकत्र येण्यासाठी पत्र। दरम्यान आदित्य ठाकरे मनसेचं निमंत्रण स्वीकारणार का, याकडे लक्ष।